नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सत्तेच्या गोंधळ चॅनलवरती स्वागत आहे। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शासकीय कार्यक्रमात देखील दोन्ही पवारांनी एकमेकांकडे बघणे टाळले। मात्र दोन्ही पवार पुण्यात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची डीपीसी बैठकीच्या निमित्ताने एकत्रित आले आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात बोलले। याची चर्चा चांगलीच रंगली आहे। तर बैठकीत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले। तर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बारामती येथे झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात दोन्ही पवार एका व्यासपीठावर आले। खरे तर त्यांनी एकमेकांकडे बघितले सुद्धा नव्हते। त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या, प्रचारामध्ये एकमेकांवर सडकून टीका सुद्धा केल्या। एकमेकांवर टीका अजूनही सुरू आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेटल्यानंतर पुन्हा दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा अधूनमधून रंगत आहेत। दरम्यान डीपीसीचे अध्यक्ष अजित पवार हे असल्याने बैठकीला अगोदर पोहोचलेल्या शरद पवार यांनी प्रोटोकॉल पाळत अजित पवार आल्यानंतर खुर्चीतून उठून उभे राहिले आणि शरद पवारांनी पाळलेल्या या प्रोटोकॉल देखील बैठकीच्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आणि बैठकीमध्ये पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला। विधानसभा काही दिवसावर आल्याने ही बैठक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात होती। तर या बैठकीमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती पवार कुटुंबातील सदस्य एकत्रित आल्याची। शरद पवार यांनी पाण्याचे प्रदूषण होत असल्याबाबत प्रश्न केला, तर त्यावर अजित पवार यांनी पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या कंपनींना नोटीस दिल्या। शरद पवार यांनी कोणत्या तालुक्याचे किती निधी विचारल्यानंतर अजित पवार यांनी याला सर्वच माहिती उपलब्ध केली। तर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश होता असे सांगितले। दरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात वाक्ययुद्ध रंगल्यानंतर अजित पवार यांनी समितीच्या बैठकीमध्ये कोण बोलू शकते यावर भाष्य केले। त्यानंतर बैठकीमध्ये शरद पवार यांनी बोलणे टाळले। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद।